चालू केलं, पण महानगरपालिकेने नोटीस काढलेली आहे ते अनधिकृत आहे म्हणून, ते अनधिकृत आहे म्हणून. की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाव आमच्या कोकणच्या नवी मुंबईच्या जमिनीला तर 7 कोटी गुंठा चालू आहे. ॲक्च्युली तो 10 कोटीपर्यंत जाईल. ही जागा तुम्ही कुणाला दान घाण भाडेपट्टी करावरती देणार नाही. 2 महिने जर तुमचं भाडं, 3 महिने जर तुमचं भाडं चुकलं तर हे अग्रीमेंट कॅन्सल होईल. 2021ला शाळा बंद झाली, पूर्ण नाही झाली तरी भाडं म्हणजे अग्रीमेंट कॅन्सल होईल. असे काही प्रश्न हे टाकलेले आहेत. त्यासाठी दिबा पाटलांनी इथे आंदोलन केलं होतं. शहराचा विकास झाला पाहिजे, पण मूळच्या शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर आम्ही तिथे लढणार, हा माझा मुद्दा आहे. नमस्कार. सध्याला CWC न्यूज ही तलोजा या ठिकाणी आलेली आहे. तलोजा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल, या संपूर्ण देशामध्ये लव जिहाद झालेला आहे, ओट जिहाद झालेला आहे, शिक्षणाचा देखील जिहाद झालेला आहे. मात्र या तलोजामध्ये लँड जिहादसारखा प्रकरण सध्याच्या घडीला ओपन झालेला आहे. एकीकडे निसर्गाने कोयनावासियांच्या विस्थापितांवरती जो काही मारा केला, हा मारा सहन करून जे कोयना धरणामध्ये विस्थापित झालेली लोक किंवा तिथले स्थानिक भूमिपुत्र शेतकरी हे या ठिकाणातील तलोजातील कोयनाळे या ठिकाणी स्थायिक झाले. सरकारच्या माध्यमातून त्यांना राहण्यासाठी घर, त्याचप्रमाणे शेती करण्यासाठी जागा देण्यात आलेली होती. कालांतराने परिवार वाढत गेला, कुटुंब वाढत गेले. मात्र या ठिकाणी ही जी तुम्ही इमारत बघत आहात, याच इमारतीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी लँड जिहादचा प्रकार कसा घडलेला आहे. एका मराठा परिवारातील शेतकऱ्याला मुस्लिम समाजातील माणसाकडून कशा प्रकारे ती जमीन हडप करण्याचा डाव रचलेला आहे आणि ती जमीन कशा प्रकारे गिळंकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते जरा प्रकरण नीट समजून घ्या. हळूहळू आपण हे प्रकरण समजून घेऊ. त्याच्यानंतर माझ्यासोबत 82 वर्षाचे मराठा समाजाचे शेतकरी असणारे कदम साहेब देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. त्याच्यानंतर आपल्यासोबत आगरी कोळी आणि OBC समाजाचे नेते असणारे राजाराम पाटील सर हे देखील उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देखील आपण हे संपूर्ण प्रकरण आणि त्यांचं याच्यावरती काय मत आहेत हे जाणून घेऊ. सगळ्यात अगोदर हे प्रकरण समजून घ्या. 82 वर्षाचे कदम साहेब आहेत. या कदम साहेबांची साधारणपणे 30 गुंठे एवढी जागा आहे. ही 30 गुंठे जागा साधारणपणे 2019मध्ये त्यांनी जेतापकर नावाच्या इस्माला साधारणपणे 32 वर्षाच्या भाडेतत्वावरती दिली. ही भाडेतत्वावरती जमीन देत असताना कदम साहेबांचं असं म्हणणं होतं की या जमिनीवरती तुम्ही स्थानिक जे विस्थापित झालेले जे काही कोयनावासी आहेत त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था व्हावी, या त्यांचा स्वच्छ आणि प्रामाणिक हेतू होता. यानुसारच त्या आपल्या जमिनीवरती शाळा उभा राहावी, यासाठी त्यांनी त्यांची जमीन साधारणपणे 32 वर्षासाठी भाडेतत्वावरती दिलेली होती. कादर जेतापकर हे जे इसम आहेत, यांनी 2019मध्ये कदम आणि जेतापकर या दोघांमध्ये भाडे करार झाला. या भाडे करारानुसार साधारणपणे महिन्याला 1.25 लाख रुपये हे ठरवण्यात आलेले होते. त्याचबरोबर ही जी जमीन आहे, ही जमीन डेव्हलप करत असताना या जमिनीच्या डेव्हलपमेंटमध्ये जे काही बिल्डिंग मटेरियलचं सप्लाय असेल किंवा वाहन असतील किंवा वस्तू असतील, या संपूर्ण या कदम परिवाराकडून घेण्याचं ठरण्यात आलेलं होतं. साधारणपणे 2 वर्ष या कादर जेतापकर रियाज कादर जेतापकर यांनी साधारणपणे 2 वर्ष भाडे कदम साहेबांना दिलं. मात्र 2 वर्षाच्या नंतर रियाज कादर जेतापकर याची नियत फिरली आणि ही जमीन हडपण्याचा त्याने डाव रचला. सुरुवातीला जेव्हा भाडे करार झाला तेव्हा त्या भाडे करारामध्ये ही जमीन साधारणपणे 50 लाख रुपयाच्या डिपॉझिटमध्ये 50 लाख रुपयाच्या डिपॉझिट घेऊन महिन्याला 1.25 लाख रुपये भाडं रियाज कादर जेतापकर हे कदम साहेबांना देणार होते. 2 वर्ष साधारणपणे भाडं दिल्याच्या नंतर याच्यामध्ये डाव आखण्यात आला. सुरुवातीला जे 50 लाख रुपयाचं डिपॉझिट ठरवण्यात आलेलं होतं त्याच्यापैकी फक्त 25 लाख रुपयेच फक्त या बाबांना देण्यात आले. आणि त्याच्यानंतरचा पुढचा डाव कसा आखला
की एका प्रकारे 25 लाख रुपयामध्ये ही 30 गुंठे जागा हडप करायची. आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा पनवेलपासून जवळचा भाग आहे. तलोजा हा अत्यंत डेव्हलप होणारा ठिकाण आहे. आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर म्हाडाची कामं सुरू आहेत, सिडकोच्या नवीन इमारती येत आहेत आणि उद्योगधंदे देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणातील जमिनीला अत्यंत मोलाचा भाव आलेला आहे. साधारणपणे या ठिकाणातील जमिनीचा जर तुम्ही भाव बघितला तर गुंठ्याला 7 करोड रुपये एवढा आहे. जर गुंठ्याला 7 करोड रुपये एवढा जर भाव असेल तर ही जमीन साधारणपणे 30 गुंठे एवढी आहे. तर या 30 गुंठ्याचा भाव जवळजवळ 210 कोटी एवढा आजच्या घडीला जातो. 210 कोटी रुपयाची जमीन हडपण्यासाठी रियाज कादर जैतापकर यांनी कशा प्रकारे डाव रचला आहे हे नीट समजून घेण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत. मात्र थोडंसं मी एक्सप्लेन करतो. रियाज कादर जैतापकर यांची सनराइज एज्युकेशन संस्था आहे. या सनराइज एज्युकेशन संस्थेला या कदम बाबांनी साधारणपणे 30 वर्षासाठी ही जागा भाड्या तत्वावरती दिलेली होती. आता तुम्ही विचार करा की एक व्यक्ती जो भाडेकरू आहे हा भाडेकरू दुसऱ्या एका व्यक्तीला भाडेकरू म्हणून ठेवतो, हे नियमामध्ये कुठेच बसत नाही. त्याचबरोबर हे जे कदम बाबा आहेत यांच्या घरातील या महिला आहेत, या महिलांना देखील धमक्या देण्यात आलेल्या आहेत. मारझोड करण्याचा प्रयत्न झाला आहे का, धमक्या देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यांच्यावरती केसेस देखील दाखल करण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या व्यक्तीच्या नावावरती 7/12 आहे त्याच व्यक्तीला त्याच्याच जमिनीमध्ये जाऊ दिलं जात नाही. हा सगळ्यात मोठा प्रकार आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणातील स्थानिक प्राधिकरण जो आहे, म्हणजेच तुमचा सिडको असेल, महानगरपालिका असेल आणि स्थानिक पातळीवरील पोलीस प्रशासन, या सगळ्यांची मिलीभगत याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. बाबा आणि त्यांच्या परिवारावरती जर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यातच आलेले आहेत, मात्र त्याचबरोबर यांच्या घरातील या महिलांवरती देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. माझा सरळ आणि साधा प्रश्न या ठिकाणातील सत्ताधारी असणारे भारतीय जनता पार्टी असेल, RSS असतील आणि जे कोणी हिंदुत्ववादाचे मुद्दे घेतात, गोपीचंद पडळकर असतील, महेश लांडगे असतील, संग्राम जगताप असतील, नितेश राणे असतील, खास करून हे मराठा समाजातील शेतकरी आहेत आणि या मराठा समाजातील शेतकऱ्याची 30 गुंठ्याची जागा हडप करण्याचा जो काही डाव रचलेला आहे त्याच्यावरती यांनी आवाज उचलणं गरजेचं आहे. आता आपण शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. बाबा, सुरुवातीपासून सांगा की तुमचं आणि रियाज कादर जैतापकर यांच्यामध्ये नेमकं व्यवहार कसा झालेला होता, व्यवहार कसा झालेला होता आणि हा व्यवहार नंतर कसा फुटला? रियाज कादर जैतापकर म्हणजे माझं नाव मुरार नरसिंगराव कदम, कोयना वेळे, वय वर्ष 82. मी प्रकल्पग्रस्त आहे. मी सिडको प्रकल्पग्रस्त आहे, MIDC प्रकल्पग्रस्त आहे. मला इथे फक्त MIDCकडनं मिळालेली जागा, त्यातली 30 गुंठे जागा माझ्याकडे आहे. आणि ही जागा मी असा विचार केला की ही जागा शाळेसाठी गेली, पैसा घेऊन तर हे होत नाही, पण शाळेसाठी गेली, आपली मुलं शिकतील यासाठी रियाज कादर जैतापकरांना दिली. त्याच्यामध्ये कॉलम बरेच टाकलेले आहेत. ही जागा तुम्ही कुणाला दान घाण भाडेपट्टे करारावरती देणार नाही. 2 महिने जर तुमचं भाडं, 3 महिने जर तुमचं भाडं थकलं तर हे अग्रीमेंट कॅन्सल होईल. 2021ला शाळा बंद झाली, पूर्ण नाही झालं तरी भाडं म्हणजे अग्रीमेंट कॅन्सल होईल. असे काही प्रश्न हे टाकलेले आहेत. तुम्ही लिगल पत्र जे काय असतील, लिगल अग्रीमेंट आहे, असं काय कुठे एक साधा अग्रीमेंट नाही, लिगल अग्रीमेंट आहे. जे काय असतील ते लिगल कागदपत्र तुम्ही, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे कागदपत्र आहे ते त्यांना आणून द्यायचे. तुम्ही हे करायचं. आता मीटर बघा. आता मीटर भाडे करार केलेल्या मालकाला देणार का ज्याचं भाडे करार केले त्याला देणार? माझं नाव आणि त्याचं नाव टाकले मीटरवरती. आम्ही त्यांच्याकडे चौकशीला गेलो होतो. ते म्हणतात नाही आम्हाला यातलं काही कागदपत्र. मग तुमच्याकडे कागदपत्र नाही, मग त्याचं नाव कसं आलं? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या व्यक्तीच्या नावावरती 7/12 आहे, ज्या व्यक्तीच्या नावावरती ही जमीन आहे, त्याच व्यक्तीचं नाव त्या ठिकाणातील लाईट असेल, पाणी बिल असेल याच्यावरती येणं गरजेचं होतं. मात्र स्थानिक प्राधिकरणाने या ठिकाणी कशा प्रकारे गेम खेळला हा आपल्याला दिसून येतो. बाबा, त्याच्यावरती कोणाकोणाची नावं टाकले त्यांनी? रियाज कादर माझं पहिलं आहे आणि त्याच्यानंतर रियाज कादर जैतापकरचं नाव टाकलेलं आहे. सनराइज एज्युकेशन सोसायटी, रियाज कादर जैतापकर. आम्ही गेलो होतो MSCBकडे, त्यांना पत्र पण दिलं.
त्यांनी काही त्याचं उत्तरच देत नाही तर काय करणार. महानगरपालिका पण मला काही उत्तर द्यायला तयार नाही. तुम्ही इथे आलात, मीटर कापायला आलात आणि मग कुणाचा फोन आला काय माहीत नाही आम्हाला, फोन आला आणि ते तसेच निघून गेलेत. इथे नोटीस लावायला आलात, कुठचा तरी फोन आला आणि ते तसेच नोटीस न लावतात निघून गेलेत. काहीतरी कारणास्तव आम्हाला सांगतात की काहीतरी कारणास्तव नोटीस लावलं नाही म्हणून आम्ही जायचं कुठं, कुणाकडे जायचं का आत्महत्या. आता आम्ही दिले 18 तारखेला इथे उपोषणाला मी बसणार आहे महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये. तुम्ही साधारणपणे कुणाकुणाला पत्रव्यवहार केले की बाबा ह्या जमिनीच्या संदर्भामध्ये? आपल्यासोबत बाबांचे सुपुत्र देखील आहेत. तुम्ही साधारणपणे कुणाकुणाला पत्रव्यवहार केला की बाबा ही जमीन आमची आहे आणि या जमिनीवरती अशा प्रकारचा गैरवापर होतोय? या प्रकारे मी आता जवळजवळ महानगरपालिका, नगर रचना विभाग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, त्याच्यानंतर पोलीस स्टेशन, उपायुक्त, आयुक्त, नवी मुंबई पोलीस स्टेशन, तहसीलदार, कलेक्टर यांना सगळ्यांना पत्रव्यवहार करून मोकळे झालेलो आम्ही. मग त्यांच्याकडून काही रिप्लाय वगैरे आलेला आहे की नाही? आणि हे जे बांधकाम जे झालेलं आहे याच्यावरती कोर्टाचं काय मॅटर आहे नक्की तो सांगा. कोर्टाचा मॅटर होता. कोर्टाने, लोअर कोर्टाने आम्हाला स्टे दिलेला होता. पण नंतर त्यांनी काय केलं, हायकोर्टात जाऊन तो स्टे उठवलेला आहे. पण लोअर कोर्टात अजून तो हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आहे, जोपर्यंत लोअर कोर्टात हे होत नाही तोपर्यंत ते हे होईल म्हणून. आता आमचं चाललेलं आहे, परत हायकोर्टामध्ये ह्याच्या गेलो, अपीलमध्ये आम्ही गेलेलो आहे तिथे. आता याच्यामध्ये तुम्ही जी जागा सनराईज एंटरप्राइजेस रियाज कादर जेतापकर यांना दिली होती आणि त्यांनी पुढे काय फ्रँचायझी दिली आहे का काय झालं ते सांगा जरा. त्यांनी दिलेली आहे बजाज म्हणून आहे, त्यांना बोलतात आम्ही फ्रँचायझी केली यांच्याशी म्हणून. तर आम्ही म्हणून फ्रँचायझीला जर करायची असेल तर शेतकऱ्याला तुम्ही विश्वासात घेतला काय? फ्रँचायझी डायरेक्ट तुम्ही कोणाशी परस्पर करू शकत नाही. जर तुमची काय जागा स्वतःला विकलेली नाही, आम्ही भाडण दिलेली आहे, मग आम्हाला विचारत घेतलं काय? तर त्याच्यावरती ते काय उत्तर द्यायला बोलणार, आम्ही फक्त फ्रँचायझी केली आहे, बाकी त्यांचा काही संबंध येत नाही इथं म्हणून. आणि असं असताना पण तो व्यक्ती रात्री सकाळी येतो, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत बसलेलं असं काम करत, लेबर सगळे त्याच्यात, वॉचमॅन त्याच्यात आतमध्ये, कोणाला पण जाऊन विचारू शकतो मी कोणतं काम चालू आहे म्हणून. कोर्टाने स्टे दिलाय का? नाही, कोर्टाचा स्टे उठलेला आहे, कोर्टाचा स्टे उठलेला आहे आता. ओके, स्टे उठल्याच्यानंतर काम चालू आहे. काम चालू आहे, पण महानगरपालिकेने नोटीस काढलेलं आहे ते अनधिकृत आहे म्हणून. अच्छा, महानगरपालिकेने सांगितलं हे जी CC OC वगैरे काय आहे का? CC 2021ला CC निघालेली आहे. त्याच्यानंतर ती 6 वर्ष झाली CCला. तर महानगरपालिका आता सांगते की CC रिन्यू झालेली नाही आहे म्हणून. तर ती रिन्यू करायला पाहिजे होती, तर ती काय ती त्यांनी केलेली नाही आहे. आता याच्यामध्ये प्रकरण जे आहे हे साधारणपणे बजाज शिक्षण संस्था किंवा बजाज काय इंटरनॅशनल स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल यांनी फ्रँचायझी कुणाला दिलेली आहे? सनराईजला. मग आता या सनराईजवाल्याचा काय बजाज स्कूल जे आहे त्यांचा नेमका रोल काय याच्यात? त्यांचा काय रोल आहे ते त्यांनाच म्हणजे आम्हाला समजत नाही. ते का जागा बळकवण्याचा प्रयत्न करतात काय, आम्हाला कधी बोलतच नाही, घेतच नाही बसायला. गेलो तर पोलीस स्टेशन हे करतो आम्ही, आत्महत्या जात नाही. बरं, आता तुम्हाला त्या जागावरती तुम्हाला हक्क सांगू देतात का नाही? नाही, अजून तर काही नाही सांगू देत आम्हाला. मुळामध्ये बघा ही जागा कशी आहे, ही जागा साधारणपणे 15 वर्ष याच्यावरती कब्जा करायचा आणि कब्जा केल्याच्या नंतर मीच या जागेचा कब्जेधारक आहे हे साबित करण्याचा या ठिकाणी आपल्याला डाव दिसतो. आपल्यासोबत आगरी कोळी समाजाचे आणि OBCचे नेते असणारे राजाराम पाटील सर देखील आहेत. सर नमस्कार. दादा इकडे या. दादा 82 वर्षाचे ग्रस्त आहेत, मराठा समाजाचे ग्रस्त आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाव आमच्या कोकणच्या नवी मुंबईच्या जमिनीला आहे. म्हणजे 7 कोटी गुंठा चालू आहे, पण ॲक्च्युली तो 10 कोटीपर्यंत जाईल. तर यांना कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून इथे जमीन दिलेली आहे आणि आम्हाला दिबा पाटलांनी शिकवलं आहे की जमिनीच्या हक्कांचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे. आता परवा एक अशीच बातमी लागली आमची आणि त्या बातमीमध्ये एक व्यक्ती या शाळेशी संबंधित मधुर बजाज यांनी असं स्टेटमेंट केलं की या लोकांचा हेतू, या सगळ्या महिलांचा, ह्या बाबांचा हेतू खंडणीचा असू शकतो. मी येतो त्याच्याकडे. नाही, सांगतो तुम्हाला. यातला मुद्दा महत्त्वाचा आहे की शाळा चालवणारे लोक हे शिक्षक असतात, गुरु असतात, सभ्य असतात असं आपण समजतो. पण यामध्ये जी चर्चा घडली ती अत्यंत भयानक आहे की यांचं वय आणि यांची तब्येत हे वारकरी आहेत, आता ते वारीला जाऊन आले. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की महाराष्ट्रातल्या त्या अनेक लोक नवी मुंबईत शाळा चालवण्याच्या उद्देशाने येतात. म्हणजे शाळा हा आता धंदा झालेला आहे, त्यातलं पावित्र्य संपलेलं आहे. ज्या मनाने, पवित्र मनाने यांनी जी शाळा भाड्याने दिली, समोरचे लोक तसे नाहीत. आणि म्हणून प्रश्न असा आहे की तुम्ही शाळा चालवा, दारूचं दुकान चालवा, बार चालवा, हे जी त्यांची स्टेटमेंट आहेत, या सगळ्यामधला हेतू आहे की महागडी जमीन लंपास करणं. आणि ज्या पद्धतीने ही महानगरपालिका भाजपाच्या हातात आहे, इथे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, श्रीरंग बारणे इथे खासदार आहेत, दोघेही हिंदुत्ववादी आहेत
आणि एक मुस्लिम व्यक्ती यामध्ये ही जागा जैतापकर नावाची जागा बळकवण्याचा प्रयत्न करते, जी बोंबाबोंब केली जाते लव जिहाद वगैरे, तर हा भूमी जिहाद पण आहे. लँड जिहाद. हां, तर मला हे म्हणणं आहे की बाबा आमचा काय मुस्लिम समाज शत्रू नाही, ख्रिश्चन समाज अल्पसंख्याक आहेत, पण ज्या पद्धतीने तुम्ही एका सज्जन शेतकऱ्याला, मराठा शेतकऱ्याला फसवताय ती पद्धत चुकीची आहे. आणि यासाठी दिबा पाटलांनी इथे आंदोलन केलं होतं. शहराचा विकास झाला पाहिजे, पण मूळच्या शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर आम्ही तिथे लढणार, हा माझा मुद्दा आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी देखील स्थानिक पत्रकार असणारे सागर राजे यांनी देखील बाईट आणि इंटरव्ह्यू काढलेले होते. त्याच्यामध्ये जो बजाज स्कूलचा जो प्रमुख आहे मधुर बजाज म्हणून, त्याने असं सांगितलेलं होतं की रेस्ट ऑफ इंटरेस्ट आणि या सगळ्यांचं खंडणी खाण्याचा उद्देश आहे. आता विचार करा की हे 82 वर्षाचे आजोबा आहेत, त्याच्यानंतर हे त्यांचे सुपुत्र आहेत, हे त्यांच्या सुना आणि नातवंड आहेत, ह्या त्यांच्या आजीबाई आहेत. ह्या कुठल्या अँगलने खंडणी घेतील हो? आणि खंडणी मागण्यासाठी त्या व्यक्तीला सक्षम भेटणं गरजेचं आहे, नाहीतर कॉल करणं गरजेचं आहे, नाहीतर त्याला धमकावणं गरजेचं आहे, तेव्हा ह्यांना खंडणी मिळेल. मग जर खंडणी ह्यांच्यावरती खंडणीसारखा नाव घेऊन किंवा आरोप करून एका प्रकारे या संपूर्ण परिवाराची त्यांनी इज्जत वेशीवरती टांगलेली आहे. म्हणजे आज कदम परिवाराची इज्जत की तुम्ही खंडणीसाठी हे सगळा उद्योग करताय असं याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. विचार करा की ही सगळी 7/12 यांच्या नावावरती आहे. ज्या व्यक्तीच्या नावावरती 7/12 आहे तो व्यक्ती दुसऱ्याला भाडेकरूला देतो आणि त्या भाडेकरूच्या नंतर थर्ड पार्टीकडे जातो आणि त्या थर्ड पार्टीकडे तो खंडणी कशाला मागेल? 2 मिनटं. मला जर खंडणी मागायची असती, माझ्या ॲग्रीमेंटमध्ये 10,50,000 रुपये ॲग्रीमेंटमध्ये हे झालं, त्यांच्या वकिलांनी हे टाकलं. 1,25,00,000 रुपये आमचं ठरलं, पण 10,50,000 रुपये ॲग्रीमेंटमध्ये नोंद झाली. ती नोंद मी कॅन्सल करून फक्त 1,25,00,000च ठेवली. जर मला खंडणी मागायची असती तर मी ते 10,50,000 नोंद रजिस्टर नोंद झालेली आहे, मी त्यांच्याकडे मागितली नसती का? बरोबर. हा प्रामाणिकपणा तुम्ही दाखवला. हा प्रामाणिकपणा दाखवला, त्याचा ह्यांनी उलट फायदा घेतला. जर मला जर खंडणी मागायची असती तर ते 10,00,000 मी न मागता 10,50,000 रुपये त्यांनी हे केलेले ॲग्रीमेंटमध्ये. माझ्याकडे ते पेपर आहेत. मी ते नको बोललो, मला शाळा चालू द्या, पण ते असताना आत्ता जर ते खंडणीचं हे करते तर मला ही जमीन त्यांना, माझं काही झालं तर मी जमीन त्यांना आता देणार नाही. खंडणीचा जर विषय येत असेल ना तर आता त्यांना जमीन देणार. मग मी इथे आता तर उपोषणाला बसणारच आहे 18 तारखेला, आणि नाही तिथे नाही शकेल तर मी इथे आत्मदहन करून घेईन, पण जमीन त्याला मिळवून देणार नाही. कारण खंडणीचा विषय नसता आला ना तर मी काही हे केलं नसतं. आपल्यासोबत या परिवाराच्या काही महिला देखील आहेत. ताई, तुम्हाला कशा प्रकारे धमकवण्यात आलं किंवा तुमच्यावरती कशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत? नाही, आम्ही कसं काम वगैरे चालू असले की आतमध्ये जायचो ना, तर ह्याचे बाउन्सर आधीच असायचे तिथे. का? लेडीज बाउन्सर, जेंट्ससाठी जेंट्स बाउन्सर आणि आमच्यासाठी लेडीज बाउन्सर, की ते बोलायचे इथे यायचं नाही. अरे आमची जागा आहे, आम्ही पाहायला येणार नाही का? प्लस तुम्हाला परमिशन नाही आहे, परमिशन नसताना तुम्ही काम करू शकता. आम्ही रियाज जैतापकरांना जी जमीन भाड्याने दिली आहे तर त्याच्या वेगळा माणूस इथे मधुर बजाज म्हणून येऊ शकतो, मग त्याला कशी परमिशन आहे? आणि आम्ही हक्काची माणसं असून इथे येऊ शकत नाही का? आणि आम्ही इथे आलो की आमच्यावर तिकडे NC होतात, आम्ही दिवस आमच्या मुलांना घेऊन तिथे बसायचं, हेच योग्य आहे का सांगा मला? मग त्या जे बाउन्सर होते ते तुम्हाला इथून बाहेर काढायचे का? हा, मग त्यांचा अरेरवीपणा मोठा असायचा. हात शिव्या, आमच्या बाबांना पण शिव्या दिल्यात त्यांनी, आम्हाला शिव्या दिल्यात. हां, आणि म्हणजे तुम्हाला इथून बाउन्सरच्या माध्यमातून बाहेर पण काढायचं आणि वरतून तुमच्यावरतीच गुन्हे दाखल पण करायचे. आम्ही हे पोलिसांना बोलवणार, नाही तर पोलीस स्टेशनमधून आम्हाला फोन येणार की तुम्हाला इथे या, तुमचं हे झालं आहे, NC आले, असं तसं. मग आम्ही इकडून गेलो की इकडे त्याचं काम चालू व्हायचं. असं आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे एक सेकंद, पाटील सरांना काहीतरी बोलायचं आहे. इथे मूळ मुद्दा काय, हे बांधकाम जे आहे त्याला म्हणजे प्लिनचं सर्टिफिकेट दिलेलं आहे, पत्र दाखवा ते दिलेलं आहे. आणि त्यानंतर ते जे पत्र आहे त्या पत्रानंतर त्याच्यावर 3 मजले झालेले आहेत. त्या 3 मजल्यांना परमिशन नाही. आणि माझ्या असं लक्षात आलं की जे आर्किटेक्ट आहेत जैन म्हणून, त्यांनी पण त्यामध्ये बायकॉट केलेलं आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये नाहीत असं माहिती मिळाली. माझं म्हणणं आहे की जमीन मालक स्वतः सांगतात की हे बांधकाम अनधिकृत आहे, याला मान्यता नाही. तर यामध्ये महानगरपालिकेचे जे लोक आहेत त्यांनी ते पत्र काढले. महानगरपालिकेचं पत्र दाखवा दादा. हां, तर ते पत्र जर आहे तर पत्र ते मीडियामध्ये बाहेर पडलं, परवा मीडियामध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे.
आणि असं असताना माझं असं म्हणणं आहे, दादा त्यांचा नंबर आहे का आयुक्तांचा, महानगरपालिकेच्या आयुक्तांचा नंबर आहे का? बरं, त्यांनी पत्र काढलं आहे, त्या वॉर्ड ऑफिसरचा नंबर आहे का? हां हा बघा, हे पत्र आहे, हे पत्र समोर दिसतो इथे. प्रभाग समिती उपविभाग नावडे विभाग पनवेल महानगरपालिका यांचं पत्र आहे की यांना बांधकाम परमिशनच नाही. असं असताना केवळ कोर्टाचं नाव सांगून हे जर हे होत असेल, बांधकाम होत असेल, तर महानगरपालिका काय करते, स्थानिक स्वराज्य संस्था काय करते, हा मोठा प्रश्न आहे. आणि जमीन मालकच सांगतोय की माझ्या जमिनीत हे मला बांधकाम नकोच आहे. ज्या जैताप करणे चुकीचे, म्हणजे नोटरी पण चुकीचं आहे, फ्रॉड आहे, बॉन्ड पेपर फ्रॉड आहेत आणि चुकीच्या नोंदी घेतल्यात, खोट्या सह्या केल्यात, एवढे आरोप ज्या भाडेकरूवर आहेत, अशा भाडेकरूला घरमालक ठेवेल का? नाही ठेवणार. मग एवढे आरोप असताना इथलं स्थानिक पोलीस स्टेशन असेल, महानगरपालिका असेल, एवढे लाड यांचे का करतायत? म्हणजे ह्यांचा हेतू आहे का की याच्यामध्ये संगनमत आहे का ही जमीन हडप करण्याचं? कारण हा 100 कोटीच्या वरचा विषय आहे, हे साधं प्रकरण नाही. आणि महानगरपालिकेमधल्या सगळ्या नगरसेवकांना माझी विनंती आहे, इथला जो भूमिपुत्र शेतकरी आहे त्याची जमीन वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार की ज्या लोकांनी भाडेकरू आहेत त्यांनी, आता सरळ सरळ हेतू दिसतोय की जर शाळा तुम्हाला सुरू करायची होती तर त्याचा मुदत ठरली होती. किती मुदत होती? 2021पर्यंत. तुम्ही शाळा सुरू करू शकला नाहीत. मग आता ही नक्की शाळा आहे की ते फ्लॅट बनवून विकायचे आहेत तुम्हाला? हे सांगणार कोण? तुमच्यावर आम्ही विश्वास कशाला ठेवायचा? आणि त्यामध्ये आतमध्ये तुम्ही काही ड्रग्ज ठेवलेत, बॉम्ब ठेवलेत, तर केस कोणावर होणार? जागा मालकावर. मग जागा मालकाच्या सुनबाई किंवा आई तिथे गेल्या तर चूक आहे का? त्यांना बघावं लागेल बाबा भाडेकरू नक्की काय करते. आणि म्हणून अशा ह्या विषयामध्ये सन्माननीय पोलीस नवी मुंबईचे कमिशनर असतील, पनवेल महापालिकेचे आयुक्त असतील, यांनी इथे जातीने लक्ष दिलं पाहिजे. 82 वर्षाच्या माणसाने सांगितलं की मी उपोषणाला बसणार आहे. आता 82व्या वर्षी उपोषण करणं म्हणजे किती भयानक आहे तुम्हाला माहीत आहे की त्यांनी जर पाणी जरी नाही पिलं तरी आता त्यांची तब्येत बिघडू शकते. एवढ्यापर्यंत ते का आलेत याचा माणुसकीने, करुणेने विचार केला पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही कोर्टात भाडं केलं, ते मगरुरीने सांगता आम्ही कोर्टामध्ये भाडं जमा केले. आता हे यांची शाळा इथे जागा घरजवळ आहे, इमानदारीत जा, त्यांना पैसे द्या, काकांना त्यांची पावती घ्या, आम्ही बाबा भाडं दिलं. तुम्ही असं वाया इकडे हायकोर्टात जायचं आणि तिकडे भाडं द्यायचं, एवढं काय मोठं आहे? म्हणजे सरळ इंटेन्शन आहे की जमीन बळकावायचं. हां, म्हणजे मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना, वाचकांना सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये असं सांगितलं आहे की गुन्हेगाराचा हेतू बघून गुन्हा नोंदवा. तुमचा शाळा काढण्याचा हेतू असता, इथे शाळेचा बोर्ड लागला असता, पालकांना सांगितलं असतं स्वच्छता किती आहे बघा. आता हे सगळं बघून कुठलाही शहाणा माणूस इथे शाळेत मुलांना टाकणार नाही, एवढी घाण इथे पडले. मग याला हा जो स्वतःला जो समजतोय शाळा चालवणारा तो जबाबदार आहे की पनवेल महापालिका ह्याला जबाबदार आहे? लावा ना फोन लावा त्यांना, जबाबदार आहे हे पण बघितलं पाहिजे. आणि पनवेल महापालिकेला हे शोभतच नाही की जागा मालक जेव्हा तक्रार करतो की हे बांधकाम अनधिकृत, जशी सिडको तक्रार करते की आमच्या जागेवर हे बांधकाम अनधिकृत आहे, लगेच कारवाई तोडायची होती. मग आता जागा मालक सांगतोय हे बांधकाम चुकीचं आहे, हे मला मान्य नाही, कारण CC वगैरे यांच्याच नावाने निघणार, ते सांगतात, भाडेकरूच्या नावाने नाही. मग भाडेकरूला एवढा मोठा सन्मान देण्याचं काम जर पनवेल महापालिका करत असेल तर हां सर, राजाराम पाटील बोलतोय. इथे आमच्याकडे पनवेल महापालिकेने एक तळोजा मजकूर सर्वे नंबर 110ला 3अ एक बांधकाम थांबवण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे. तर ते पत्र खरं आहे की खोटं आहे एवढंच विचारत होतं तुम्हाला. हां लगेच पाठवाय ना पत्र. तर आपल्याला खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पनवेल महापालिकेत जावं लागेल की बाबा हे बांधकाम अधिकृत आहे अनधिकृत आहे हे तपासा, आणि जर अनधिकृत असेल तोडायची कारवाई झाली पाहिजे. पनवेल महापालिकेने जी कारवाई इथल्या आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तांवर होते तीच कारवाई यांच्यावर करावी, कारण भविष्यात ही शाळा धोकादायक पण ठरू शकते. कारण एकंदरीत जे गुन्हे जैतापकरांवर आहेत ते गुन्हे पाहता हे शाळा चालवण्याचे क्षमतेचे व्यक्ती आम्हाला दिसत नाही. आणि ज्या पद्धतीने त्या मधुर बजाज यांनी सांगितलं की खंडणीसाठी आता मीडियामध्ये कोणी येऊन बोलू शकतं, कोणी उपोषण करू शकतो, हे संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामध्ये धमकवण्याचा प्रश्न येतो कुठं? तुम्ही समोर येऊन चर्चा करा. कारण म्हणजे आज ते इथे उपस्थित असले तर आपणही त्यांची इंटरव्ह्यू घेतली असती. बरोबर आहे? बोला, आणखी काय तुम्हाला बोलायचं सांगा. सर, ही जी नेमकी 30 गुंठ्यावरती हे सगळं बांधलेलं आहे की 30 गुंठे काय मागे पण उरले जागा?
मागे पण असं आहे, त्या बाबांनी सांगितलं मगाशी की या जागेचा जो सर्वे सरकारी झाला पाहिजे तोच झालेला नाही. या महसुली चुका आहेत आणि महानगरपालिकेने हे सगळं चेक केलं पाहिजे. आणि आता आमचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की कुठलीही जागा खरेदी करायची असेल किंवा विक्री करायची असेल तर पहिल्यांदा सर्वे करा, पहिल्यांदा मोजणी करा, नंतरच काय. महसूल मंत्री बावनकुळे सांगतात. मग ह्याचा सर्वे झालेला आहे का, त्याचे पेपर दाखवाल का? म्हणजे कुठल्याही लोकांनी यायचं आणि आमच्या शेतकऱ्याच्या विरुद्ध काही ओरडायचं. आणि आता ह्यामध्ये आपण बोलतोय आणि जरी त्या बाबांवर आरोप केला असेल खंडणीचा तरी तो सगळ्यांवर लागू होतो. यांच्यापैकी कोण, इथली ही छोटी पोरगी आहे, ही काके आहेत, ह्या ज्येष्ठ आहेत, आईसारखे आहेत, ते हे खंडणीवाले लोक आहेत का? आणि असा आरोप करून पोलिसांचा गैरसमज उभा करून यांच्यावर गुन्हे दाखल करायचे हे ह्याच्यापुढे चालणार नाही. आणि म्हणून मी मागे पण जाहीर केलं की त्या बाबांना न्याय मिळत नसेल तर आम्ही पण उपोषणाला बसतो. खूप खूप